नमस्कार, नादीप्स किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण नादीप्स किचन मध्ये अगदी मुंबईच्या गाड्यांवर बनते तशी चटपटीत आणि स्पायसी समोसा रगडा चाट बघणार आहोत। आपण सर्वजण चटपटे खाण्याचे शौकीन आहोत, म्हणूनच सायंकाळच्या वेळेस चाटच्या गाड्यावर भरभरून गर्दी दिसते। पण जर ही चाट आपण घरीच बनवली तर तेही अगदी सोप्या पद्धतीने घरगुती साहित्यामध्ये आणि शरीरासाठी एकदम हेल्दी। पण रगडा म्हटला की आपल्याला पहिला प्रश्न पडतो, एवढा खटाटोप कशाला? पण आपण हा रगडा घरीच अगदी थोड्या वेळामध्ये 2-3 स्टेप मध्ये सहज बनवू शकतो। घरी बनवला तर आपण तो पोटभर खाऊ शकतो। हा रगडा एवढा टेस्टी बनेल की तुमचं पोट भरलं तरी मन भरणार नाही। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नादीप्स किचनला सबस्क्राईब करा। सर्वात आधी आपण रगडा बनवून घेऊया। त्यासाठी मी 250 ग्रॅम भिजलेले वाटाणे घेतले आहेत। हे मी रात्रभर भिजू घातले होते। कढईमध्ये वाटाणे टाकून त्यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकत आहे। आपल्याला हे वाटाणे शिजून घ्यायचे आहेत, त्यासाठी यामध्ये भरपूर असं मी पाणी टाकलं आहे। त्यामध्येच आता 1 चमचा मी मीठ टाकत आहे। मीठ आपण चवीनुसार टाकू शकतो। अर्धा चमचा हिंग टाकत आहे आणि अर्धा चमचा हळदी पावडर। हवं तर तुम्ही ते लाल मिरच पावडर सुद्धा टाकू शकता, पण ते मी पुढे टाकणारच आहे ज्यावेळेस आपण समोसा चाट सर्व करायला घेणार आहोत। त्यामुळे इथे नाही टाकलं तरी चालतं। रगडा हा फार बेसिक गोष्टीपासून बनतो, त्यामुळे त्यामध्ये जास्तीचे मसाले टाकायची गरज नाही। यावर आता आपण झाकण ठेवून हे 10 मिनिटं आपण शिजून घेणार आहोत। आपल्याला वाटाणे उकडून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता इथे 10 मिनिटं झालेले आहेत। आपले वाटाणे व्यवस्थित उकडले आहेत। आपल्याकडून वाटाणे ओव्हरकुक झाले तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण आपल्याला त्याचा रगडाच बनवायचा आहे। त्यामुळे वाटाणे जास्त शिजले तरी प्रॉब्लेम नाही, पण ते कमी शिजू नका। वाटाणे हे मऊ झाले पाहिजे। हाताने जेव्हा आपण वाटाणा प्रेस करतो या पद्धतीने तो दबला गेला पाहिजे। आपले वाटाणे परफेक्ट शिजून झाले आहे। यामध्ये मी आता 1 बटाटा कुस्करून टाकत आहे। आपण इथे घरगुती रगडा बनवला तर बटाटा नाही टाकलं तरी चालेल, पण आपण जेव्हा गाड्यावरचा रगडा खातो त्यामध्ये ते बटाटा नक्की कुस्करून टाकतात। वाटाणे महाग असतात, त्यामुळे रगड्याला थिकनेस येण्यासाठी ते बटाटे त्यामध्ये कुस्करून टाकतात। पावभाजी मॅशरच्या साहाय्याने मी रगडा व्यवस्थित मॅश करून घेत आहे। रगड्याचं नावच रगडा आहे, म्हणजे तो रगडला नाही तर रगडा काय बनल, म्हणून आपल्याला व्यवस्थित हा मॅश करायचा आहे। इथे आपला रगडा व्यवस्थित मॅश झाला आहे। आता यामध्ये मी थोडंसं पाणी टाकत आहे। साधारणतः मी ते अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे। रगडा जसा थिक होत जातो तसं तसं तुम्ही त्यामध्ये पाणी ऍड करू शकता। जेव्हा आपण गॅस बंद करतो आणि रगडा थोडा थंड होतो त्यावेळेस तो आणखीन थिक होतो, म्हणून तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी ऍड करू शकता। मला हा रगडा घटसर वाटत आहे, त्यामुळे त्यामध्ये मी अजून अर्धा ग्लास पाणी ऍड केलं आहे। आता यामध्ये मी अद्रकचे काप टाकत आहे। मी इथे बारीक काप करून घेतलेला आहे। तुम्ही अद्रकची पेस्ट किंवा आलं किसून घातलं तरी चालेल। इथं आपल्याला जास्त डार्क स्मेल नकोय, म्हणून मी कापून घातली आहे। आता यामध्ये 1 चमचा मी जिरे पावडर, त्यासोबत पाऊण चमचा धने पावडर। आता यामध्ये टाकूया 1 चमचा सोप। तुम्ही सोप ऐवजी सोप पावडर टाकलं तरी चालेल। आणि फायनली बारीक चिरलेली कोथिंबीर। हे सगळे जिन्नस रगड्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इथे आपल्याला आता फक्त 2 ते 3 मिनिट हा रगडा शिजून घ्यायचा आहे। व्यवस्थित सगळं मिक्स करून याला 2 उकळ्या फुटून द्यायच्या आहे। तुम्ही बघू शकता इथे आपला परफेक्ट रगडा तयार आहे। आता आपण सर्व करायला घेऊया। रगडा तयार झाला आहे, पण रगडा चाटसाठी लागणारं साहित्य बघूया। आपण बनवलेला रगडा खारी पापडी, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, चना डाळ, उकडलेलं बटाटो, शेव, सोबतच मक्याची पापडी, सगळ्यात महत्वाचं म्हणजे चटण्या। त्यामध्ये इमली चटणी, पुदिना चटणी आणि खजूर चटणी, त्यासोबत चवीनुसार मीठ, जिरे पावडर, चाट मसाला, लाल मिर्च पावडर, बारीक चिरलेली कैरी आणि समोसे। इथे मी 2 समोसे घेतले आहे। आपल्याला 1 प्लेट रगडा चाट बनवण्यासाठी 1 समोसा लागणार आहे। जेवढा आपण रगडा बनवला आहे त्या क्वांटिटी मध्ये आपण 6 ते 7 प्लेट समोसा रगडा बनेल। या सगळ्या साहित्यामध्ये आपण लगेच चाट बनवायला घेऊया। इथे आपण 1 प्लेट मध्ये सर्वात आधी गरम गरम रगडा सर्व करूया। या रगड्यावर आता आपण 1 समोसा कुस्करून टाकत आहोत। हा समोसा कसा बनवायचा याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा, ती मी नक्की तुमच्यापर्यंत शेअर करेल। यामध्ये आता उकडलेलं बटाटा टाकूया, त्यासोबत मका पापडी पण आपण टाकत आहोत। रगड्यामध्ये तुम्हाला आवडेल ती जिन्नस तुम्ही टाकू शकता। यामध्ये आता आपण भरभरून कांदा टाकूया, सोबतच टोमॅटो टाकूया। कांदा टोमॅटो सोबतच दाताखाली मस्त आंबट चव येण्यासाठी बारीक चिरलेली कैरी टाकत आहोत। त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकत आहोत, सोबतच चाट मसाला, अगदी चिमूटभर जिरे पावडर, चिमूटभर मीठ आणि लाल मिर्च पावडर।
तुम्हाला जेवढं स्पायसी हवं तेवढं तुम्ही लाल मिरच पावडर यामध्ये टाकू शकता। त्याचसोबत ग्रीन चटणी, आपण ही पुदिनाची चटणी बनवलेली आहे, खजूर चटणी नंतर फायनली इमली चटणी आपण टाकत आहोत। तुम्हाला जेवढं आंबट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही इमली चटणी टाकू शकता। आणि यावर फायनली टाकूया भरभरून सेव। आपण जेव्हा पाणीपुरी, भेलपुरी, रगड्याच्या गाड्यावर जातो त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यावर टाकलेली भरभरून सेव, त्यावर अजून थोडी कोथिंबीर। मस्तपैकी आपला रगडा समोसा चाट तयार आहे। यामध्ये ज्या 3 बेसिक चटण्या यूज केल्या आहे त्याचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे। तुम्ही या रगड्याचा अजून फ्लेवर वाढवू शकता। तुम्हाला आवडत असेल तर त्यामध्ये दही टाकू शकता किंवा डाळिंबाचे दाणे टाकू शकता। तसंच आता आंब्याचा सीझन सुरू आहे तर तुम्ही आंब्याच्या छोट्या छोट्या फोडी करून त्यामध्ये टाकू शकता। हा रगडा एकदम परफेक्ट झाला आहे। जसं आपण रगड्याच्या गाड्यावर रगडा खातो त्याच पद्धतीने हा रगडा बनतो। तुम्ही हा रगडा घरी नक्की बनवून बघा। रगडा कसा झाला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा। तुम्ही जर नाथदीप्स किचनवर नवीन असाल तर नाथदीप्स किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर मिळेल। तसंच तुम्हाला यापुढील रेसिपी कुठली पाहायला आवडेल हे कमेंट्स करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।